तर कसाही विषय तुम्हाला तर माहित आहे आपल्या गावची यात्रा चालू आहे ना. आपल्या गावची यात्रा म्हणजे बागात टॉपचा विषय असतोय. आता गावची यात्रा आहे म्हटल्यावर पहिलं आपल्या बहिणाबाईला आणायला गेलो. मॅडम तर आम्हाला बघून भरपूर खुश झालेल्या. वाडीत पोचल्या पोचल्या आपल्या स्वागताला वानरसेना हजेरच होती. भले सामान तोडतील फोडतील पण मागे हटतच नाही. तर इकडे आमच्या सानिका मॅडमनं तोंडाला काहीतरी लावलेलं. म्हटलं आमच्या बी तोंडाला लावा. थोडं गोरं उठलं तर उठलो. कसं आहे जत्राचे दिवस आहेत. थोडं देखणं दिसायला पाहिजे ना. मग आमच्या सगळ्या गँगला घेऊन आपण निघालो आपल्या निनाई देवीच्या पाया पडायला. आज प्रत्येक जण देवीला नैवेद्य आणि आपल्या गाड्या पूजायला घेऊन येतात. जरा पुढे आलो तर गाडीला एकदम शेवट लाइटिंग केलेली. पूर्ण यात्रेत गाडी झळकत होती. म्हटलं गाडी तरी कुणाची आहे बघूया जाऊन. बघतोय तर काय आपल्या अजिंक्य शेटची गाडी होती. गर्दी तर भरपूर होती आणि आम्ही पण बरोबर आरतीच्या वेळी पोहोचलेलो. आपल्या निनाई देवीला नतमस्तक होऊन आपल्या पाठीवर तिचा कायम हात असू दे अशी प्रार्थना केली. खरं तर प्रार्थना करायची काही गरज नाही, कारण आपल्यावर कुठलं पण संकट येऊ दे आपली निनाई देवी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी असत्या. आणि निनाई देवीच्या इथं डेकोरेशन तर एकदम खतरनाक केलेलं. निनाई देवी सोबत आपल्या गावात असणाऱ्या महादेव आणि बजरंगबलींच्या देवळात जाऊन त्यांचं पण दर्शन घेतलं. यात्रा तर भरपूर भरलेली आणि अजून पण काही काही दुकानं लावायला चालू होत्या. गर्दी पण एकदम चिक्कार झालेली. उद्या ह्याच्यापेक्षा अजून जास्त गर्दी होईल. आमची चिल्लर फॅक्टरी इथं जम्पिंग जपाक मध्ये तुळला करत होती. आमच्या बारक्यापणी असलं काय होतं तेव्हा. आता काय म्हणलंही मोडल्याशिवाय बाहेर निघत नाहीत. घरी निघालेलो तर इथं ऑर्केस्ट्राची तयारी चालू होती. आपल्या गावात आज ऑर्केस्ट्रा आहे आणि ऑर्केस्ट्रात एकदम जल्लोष असतो ना. ऑर्केस्ट्राचं नाव पण जल्लोषच आहे. पौर्णिमेनिमित्त आपल्या वाडीतल्या आंबाबाईच्या इथं महाप्रसादाचं नियोजन केलेलं. मग तिथून महाप्रसाद घेऊन वाडीत आलो आणि आपल्या निनादेवीची मानाची सासनकाठी सजवून तिला गावात घेऊन गेलो. आणि आपली सासनकाठी एकदम टॉप असते, तुम्हाला सबिनाच्या दिवशी दिसेलच. ऑर्केस्ट्राला पब्लिक ढीग आलेलं. ऑर्केस्ट्राची थोडीशी झलक तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ऑर्केस्ट्राची सिनेमॅटिक रील टाकणार आहे, त्याच्यात तुम्हाला प्रॉपर दणका दिसेलच. आपला ब्लॉग मोठा होत असल्यामुळे इथंच थांबतो. अजून आपल्या यात्रेचे भरपूर ब्लॉग येणार आहेत, ते बघण्यासाठी आपल्या आयडीला आत्ताच फॉलो करून ठेवा.